आपण सगळे बेगमपूर या गावामध्ये त्या राष्ट्रीय महामार्गावर आहोत। सोलापूरवरून हा कोल्हापूरकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्या ठिकाणी आपण उभे आहोत। ही जी बाजू आहे ही कोल्हापूरकडे जाणारी ही बाजू आहे आणि तिकडची बाजू आहे पलीकडचा जो रस्ता आहे तो सोलापूरकडे जाण्यासाठी आहे। इकडे जे दिसतं हे बेगमपूर गाव आहे। या गावाच्या मधून हा राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे। आता ही टू व्हीलर बघा, ही रॉंग साईडवरून आली, या बाजूनं का आली त्याला सर वेळ, हे पण बघा ही रॉंग साईडनं आली। आता एक टेम्पो आलेला आहे बघा, ह्या दोन टू व्हीलर आलेल्या आहेत, ह्या रॉंग साईडनं आल्या, ह्या रॉंग साईडनं का आल्या? आता ह्या टेम्पो आलेला आपण विचारू तिकडे कसं काय आला उलट? हा पण ही रॉंग साईड आहे का नाही? ही सर्व्हिस रोड असतो तो खाली आला असता, बरोबर आहे का नाही? सर्व्हिस रोड पाहिजे का नाही? जाऊ द्या तुझ्याकडे। तर हे हा जो टेम्पो आहे आता त्याला नाही लागलं, त्याला डिझेल भरायला जायचं आहे, सर्व्हिस रोडच नाही। आता इथे कुठं सर्व्हिस रोड आहे? इकडे बघा, हा हायवे आहे। एवढं मोठं ही बाजारपेठ असलेलं बेगमपूर हे जवळपास 10-12 हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि गावाच्या मधून बरोबर हायवे केलेला आहे। या ठिकाणी ही जी जागा आहे राष्ट्रीय महामार्गाने संबंधित केलेली जागा आहे। पलीकडे जुना रोड आहे, पलीकडच्या बाजूला इथं जो आहे ह्या गावाच्या ह्या रोडच्या बाजूनं सर्व्हिस रोड पाहिजे होता, तो पण डबल साईजचा सर्व्हिस रोड पाहिजे। आणि आता त्या रोडच्या आपण पलीकडच्या बाजूला जाऊ। आता आपल्याला सुद्धा वाहनांना हे बघा आणि उतार आहे, केवढ्या स्पीडमध्ये वाहनं येतात बघा। हा हायवा टिपर ही गाडी एवढ्या स्पीडनं आली, मग उलट्या बाजूनं जर आलं कोण तर साहजिक इथं ऍक्सिडेंट होणार। ऍक्सिडेंट होऊन आतापर्यंत 20 माणसं इथं दगावलेली आहेत ऍक्सिडेंटमध्ये आणि हा स्लोप आहे सगळा, गाडीचं एवढा मोठा उतार आहे गाडीचं एवढा धडकून कसं पडलेलं आहे बघा गाड्यांचं ऍक्सिडेंट उतरत आहे। हे बघा इथं आता काल परवा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि हे इथं हे सगळं रक्त सांडलेलं आहे। या ठिकाणचं 1-2 दिवसापूर्वीच अजून इथं रक्त सुद्धा इथं गेलेलं नाहीये, हे रक्त दिसतंय सांडलेलं। वाहनं येतात या ठिकाणी चालूनच आपल्याला हे सुरू करावं लागते। आता या रोडच्या दुसऱ्या बाजूला आलो आपण। आता इकडे जाणारा रोड जो आहे हा सोलापूरकडे जाणारी ही बाजू आणि पलीकडच्या बाजूनं कोल्हापूर साईडला जाणार। आता हा या रोडला इथं सर्व्हिस रोड जागा आहे, सर्व्हिस रोडच केलेला नाही आहे आणि हा रस्ता होऊन आता 4-5 वर्ष झाली, परंतु अद्यापर्यंत सर्व्हिस रोडचं काम झालेलं नाही आणि हे धोकादायक असल्यामुळं आणि इथं जवळपास आतापर्यंत 18 ते 20 लोक या रोडवर आतापर्यंत अपघातामध्ये दगावलेले असल्यामुळं आणि वारंवार त्या ठिकाणी आपली राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सगळ्या वेगवेगळ्या पातळीवर निवेदनं दिलेली आहेत। अनेक लोकांनी इथं आंदोलन पण केलेली आहेत, परंतु त्याचा काही उपयोग आतापर्यंत जर झालेला नाही। त्यामुळं इसगावला तीच परिस्थिती आहे। इसगाव इथं जवळ पुढचं गाव आहे टोल नाक्याच्या जवळ, त्या ठिकाणी सुद्धा असं सर्व्हिस रोडच केलेलं नाही। तिथं सुद्धा जवळपास आतापर्यंत 10-15 लोक ऍक्सिडेंटमध्ये मेलेली आहेत आणि म्हणून तेच सोहाळेचा त्या ठिकाणी जायचा बायपास रोड आहे आणि त्याच्या तिथं सर्व्हिस रोड नाही आहे। तर आपल्याला काय करावं लागणार आहे, हे सर्व्हिस रोड करून घेण्याच्या करता शेवटी आंदोलन करावं लागणार आहे। म्हणून मी आजच जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्र दिलेलं आहे की 7 मार्च रोजी येणाऱ्या 7 मार्च रोजी आम्ही इसगावच्या टोल नाक्यावर मोठं रास्ता रोको आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत याचं नुसतं लेखी आश्वासन नाही तर प्रत्यक्ष काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवायचं अशा पद्धतीचा आमचा निर्धार आहे। मी या सगळ्या बेगमपूर, इसगाव, सोहाळे आणि ह्या रोडच्या लगत असणाऱ्या सगळ्या गावातल्या या भागातल्या नागरिकांना आवाहन करतो की 7 मार्चला सकाळी 10 वाजता रास्ता रोकोचे आंदोलन करणार आहोत, त्याला उत्स्फूर्त संख्येनं सहभागी व्हा। याचं कारण असं आहे की हा सर्व्हिस रोड होणं अत्यंत आवश्यक आहे। आतापर्यंत कदाचित कुणाची तरी घरातली माणसं त्या ठिकाणी या ऍक्सिडेंटमध्ये दगावली आहेत, कधी तुमचा नंबर येईल, कधी तुमच्या कुटुंबातला कोणाचा तरी नंबर येईल याची काही गॅरंटी नाही। त्यामुळं या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे। निश्चितपणे आपण या प्रश्नाकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि या ठिकाणी आता बघितलं की लोक आता आपण सहजपणे ह्या बाजूने त्या बाजू हा रोड क्रॉस करून माणसं इकडून तिकडे जातात। इथं बॅरिकेड पाहिजे, हे कारण गाव आहे, मोठं गाव आहे, त्यामुळे या साईडनं पूर्ण असं बॅरिकेड करण्याची आवश्यकता आहे। त्या नियमामध्ये तरतूद आहे, तिथं जसं बॅरिकेड आहे तसं इथं बॅरिकेड आहे, मॅचनूरला बॅरिकेड आहे आणि अजून माझ्या असं लक्षात आलं की कोल्हापूरपर्यंत जेवढी गावं आहेत अशी रस्त्याच्या कडेला अशी जेवढी गावं आहेत त्या सगळीकडे त्या ठिकाणी बॅरिकेड केलेले आहेत, सर्व्हिस रोड झालेले आहेत। त्या बेगमपूरच्या बाबतीतच आणि त्या सोहळ्याच्या बाबतीतच का सर्व्हिस रोड केला नाही हे काही समजायला मार्ग नाही आणि त्याच्यामुळं शेवटी आंदोलन करायची परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर मोठ्या संख्येनं या भागातल्या नागरिकांनी 7 मार्च रोजी शनिवार आहे आणि इसगावच्या टोल नाक्यावर सकाळी 10 वाजता
रास्ता रोको करणार आहोत. आपण मोठ्या संख्येनं त्या रास्ता रोकोच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद.